आज आपण 2 वाटी गव्हाचे पीठ आणि कमीत कमी साहित्य वापरून खूप सोपा आणि टेस्टी नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। आता यातच थोडी पाव चमचा हळद घालायची, थोडं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची। हे आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं, खूप घट्टही नाही आणि खूप सैल पण नको। तर 2-3 मिनिटं मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं ही कणिक मुरू द्यायची। पीठ मुरेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 गाजर असे मोठे मोठे लांब लांब किसून घेतले आहे। त्यानंतर एक कांदा सुद्धा बारीक बारीक चिरून घेतला। आता 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकायच्या। हा नाश्ता जर तुम्ही छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरची घालू नका। चवीनुसार थोडं मीठ घालायचं, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा चाट मसाला। चाट मसाला नसेल तर यात लिंबू पिळून घाला, लिंबाचा रस घाला। चाट मसाला घातल्यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। त्यानंतर थोडं लाल तिखट घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। यात बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिट चांगलं मिक्स करून घ्या। तर आता आपला हा मसाला तयार झाला आहे। इकडे पीठ मळून सुद्धा 10 मिनिटं झाली आहेत। पुन्हा थोड्या वेळ पीठ मळून घ्यायचं आणि पिठाचा असा एक मोठा गोळा करून घ्यायचा। याचा आपण मसाला भरून छान पराठे बनवणार आहोत। याचा गोळा केल्यानंतर याला पीठ लावून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची। खूप पातळी लाटायची नाही आणि खूप जाड पण ठेवू नका, जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ही लाटून घ्या। चपाती लाटून झाली। आता यामध्ये हा मसाला भरायचा। मसाला मी असा त्रिकोणी आकारामध्ये भरते, यामुळे पराठा त्रिकोणी आकाराचा होईल। तुम्ही गोल किंवा चौकोनी आकारामध्ये याचे पराठे बनवू शकता। यावर थोडं चीज घालून घेते। जर घरी चीज असेल तर असे चीज घालून घ्या। थोडं चीज घातलं की मुलं पराठे खूप आवडीने खातात। आता चपातीची एक बाजू अशी दुमडून घ्यायची, दुसरी बाजू सुद्धा यावर ठेवायची। कोनसारखा आकार द्यायचा आणि वरचा भाग सुद्धा अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित दाबून घ्यायचा। हा त्रिकोणी आकारामध्ये आपण पराठा बनवला आहे। याच प्रकारे तुम्ही याचे गोल किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा पराठे लाटून घेऊ शकता। एक पराठा मी भाजून दाखवते। त्यासाठी इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं। हे पराठे तुम्ही तुपावर सुद्धा भाजू शकता, तेल किंवा तुपावर भाजून घ्या। पराठा खालच्या बाजूने थोडा भाजला गेला की पलटून घ्यायचा आणि आता यावरून सुद्धा तेल लावून घ्यायचं। दोन्ही बाजूने पराठे छान भाजून घ्यायचे, खूप वेळ भाजायचे। पराठ्याला भाजायला थोडा वेळ लागतो। पराठा भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। याच प्रकारे सगळे पराठे भाजून घ्यायचे। तर इथे मी 3 पराठे बनवून घेतले आहे। हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। पराठा बघा खूप छान झाला, आतमधला मसाला सुद्धा व्यवस्थित शिजला आहे। भरपूर गाजर घातला आहे, त्यामुळे याला तुम्ही गाजरचा पराठा सुद्धा म्हणू शकता। छोट्या मुलांना टिफिनसाठी हे पराठे बनवून द्या। भाज्या खाल्ल्या जातात आणि मुलं चीज घातल्यामुळे सुद्धा आवडीने खातात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।